मला सांगा, आता जसं देशामध्ये आहे ना, तुम्ही बातमी ऐकली पण असाल का, बऱ्याच ठिकाणी हा नीटचा सुद्धा पेपर फुटला आहे. हा, ठीक आहे. नुकसान कोणाचं होतं हो? नुकसान जनतेचं, गोरगरीब मुलांचं होतं, दुसरं कोणाचं होतं. हा. जे मुलं हुशार आहेत ती आहेत तर त्यांचं काय पैसे देऊ शकत नाहीत. नेट पेपर जरी फोडायचा असला त्यांना पैसा लागतो का नाही? बरोबर आहे ना. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते फोडून घेतात पेपर. खरं आहे ना. मग आता हे गोरगरीब मुलं हुशार आहेत, खूप हुशार आहेत, पण त्यांची परिस्थिती नाही तशी. परिस्थिती नाही. परिस्थिती नसल्यामुळं कसं आहे, ते आता जसं येतं तसं करतात ते. आता कसं आहे, आता वरच्याच्या ह्याच्यावर भरोश्यावर आहे, लागलं तर लागलं, नाही लागलं. गोरगरिबाचे मुलं कुठपर्यंत झुंजून देणार तुम्ही? पैसा लागतो, महागाई झाली, भरपूर महागाई झाली ना. आज एक वही पुस्तक घ्यायचं म्हणलं 100 रुपये पुरत नाही. पुरतात का? आज 100 रुपये कमायला कधी कधी दुपार पण जाते, दिवस लागतो. तुमचं सगळं ऑटोवरती सगळं ऑटोवर आहे, सगळं ऑटोवरच चालतं. पूर्ण ऑटोवर. मला काही दुसरी कमाई नाही, काही नाही, 2 नंबरचा धंदा नाही, काही नाही. पूर्ण जेवढी कमाई येते तेवढं माझं घर प्रपंच सर्व काही चलितो. आता पूर्वीच्या सारखा धंदा राहिला का? पूर्वीच्या सारखा राहिला नाही सदर धंदा, कारण रिक्षा गाड्या भरपूर झाल्यात. हो. आता पूर्ण काय झालं ते पूर्ण, आता कसं वाटतं, कोणी बी रिक्षा घेत आहे, चलित आहे, 400-500 रुपये येते, त्यांना वाटतं बा झाले आपल्याला. त्याच्यामुळं कसं कॉम्पिटिशन झालं धंद्यामध्ये, रिक्षामध्ये, कोणत्या बी धंद्यात कॉम्पिटिशन झालं. आज यांनी हॉटेल टाकली तर ते दुसरीकडे बाजूला टाकतो. नोकऱ्याचा प्रश्न नाही, नोकऱ्या लागणार. पण डिझेल वाढलाय, याचा काय असर होते का तुमच्या? डिझेल वाढलाय ते असर होतो ना सर. आज आमचे जर भरायला गेलो तर 10-5 रुपये, 20-25 रुपये जास्ती जाते. आणि काय भाड्यावाले काय देत नाहीत. ते म्हणते डिझेल काय असं वाढलं नाही, 2 आणि 3 रुपये वाढले म्हणून काय झालं. आज आम्ही जर एक भाडं आणलं तर एका भाड्यामागं नाही म्हणलं तरी 1 रुपया 2 रुपये एक्स्ट्राच जातं डिझेल. ते पैसे देत नाहीत ना लोक. जे भाडं आहे तेच देतात, जे कंपल्सरी भाडं आहे तेच देतात लोक. आज आपण एखाद्या भाड्यावाल्याला मागितलं, पॅसेंजरला 10-20 रुपये जर एक्स्ट्रा सांगितलं, ते म्हणते एवढं नाही, एवढंच भाडं. आपण जर नाही आणलं दुसरं रिक्षावाला आणतो. असं आहे ते. जिथं समज 20 रुपये उरायचे तिथं आज 15 रुपयेच उरायला लागले. पहिल्या 20 रुपये 25 रुपये उरत होते. एक ट्रिप मागं बस स्टँडहून बी आलं तर आता काय 10-12 रुपये उरत आहे. कारण 10-15 रुपयाचं तेलच लागत जायला, डिझेल लागत. मोदी साहेबांनी मागच्या वेळेस तेल सुद्धा कमी खायला सांगितलंय, काय सांगणार तुम्ही? काय म्हणले? मोदी साहेबांनी आपलं जे भाजीचं तेल असतं ना, ते सुद्धा कमी वापरायला सांगितलं, पेट्रोल डिझेल कमी करायला. तसं नाही ना सर. आज कमी वापरायला तर जे लागतं ते लागणारच ना. असं थोडे तुम्ही बगर तेलाचं करणार का? करणार का भाजी? नाही, जे लागतं ते लागणारच तेल. पण हे माझा प्रश्न हेच की आपल्या देशात जी वस्तू तयार होती ना, ते वस्तू तुम्ही महागाई करू नका ना. जे परदेशातून येते वस्तू ते तुमचे तो ते राहिलं. पण जी वस्तू आपल्याच देशात तयार होती, आपलाच शेतकरी तयार करतो, आपणच सगळं तयार करतो, त्याला तुम्ही का वाढ करतात? आज तुम्ही शेतकऱ्याकडून कमी भावाने घेतात, त्याचं हे करतात, परत तेच भाव डबल आम्हाला करून लावतात. हे उपयोगाचं नाही ना, हे चुकीचं आहे ना. कुठंतरी शेतकऱ्याला त्याचा भाव नाही भेटत, म्हणजे त्यांनी जे कष्टानं कमवलं. काय सांगणार तुम्ही? ते आता त्याचा भाव काय, ह्याचं बघा ना, ज्वारी बघा, बाजरी बघा, गहू बघा. आज गव्हाचा भाव 20-22 रुपये घेते शेतकऱ्याकडून. व्यापारी किती 4200, 3800, 3500, 3600 रुपये भाव. म्हणजे शेतकऱ्याला का येत नाही तेवढा पैसा? तर मला सांगा, गरीबच होत चालला, गरीबच राहिला आणि श्रीमंतच होत चालला. ही आपल्या देशाची परिस्थिती, सध्याची परिस्थिती ही आहे. आता ज्याच्याकडे पैसा आहे ते स्टॉक करून माल ठेवतो. जो भाव वाढला की तोच माल डबल किमतीमध्ये विकतो. शेतकऱ्याला स्टॉक करता येत नाही ना, कारण त्याला शेतकऱ्याला आज माल विकून उद्या बियाण्याला भरणं पैसे गरजेचं आहे ना. गेल्या 10 वर्षापासून शिक्षणाचं पूर्ण प्रायव्हेटायझेशन झालंय. प्रायव्हेटायझेशन झालंय, सगळं झालं. आता प्रायव्हेट ते एक व्यवसाय झालाय. ज्याच्याकडे पैसा आहे तो टाकतात प्रायव्हेट शाळेमध्ये. आमच्यासारखं गरीब लोक कुठं टाकणार? आम्हाला आहेत जिल्हा परिषद आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे. पैसा असल्यावर कुठं टाकतात माणूस? कमाई नाही ना. कमाई महागाई झाल्यामुळं कमाईला आळा बसला ना. जी कमाई तेवढीच राहिली आणि महागाई जास्ती झाली. बरोबर. खूप खूप धन्यवाद. ओके, धन्यवाद. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.